त्यांना फाशीची सजा द्या लवकर. जसा महात्मा गेलाय ना तसं त्यांचा बी मामू गेले न्याय द्या. घातच घरी टाकला सर माया मुलाचा. मी धुणं भांड्याचे काम करते, माया नवरा हा माली काम करतो. आता माया वारीले 2 लेकरं की कशी वागावं मी. या महिलाचा आक्रोश पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. लेकीनं लव्ह मॅरेज केल्याचा राग मनात धरून माहेरच्या लोकांनी जावयाचीच निर्गुणपणे हत्या केली आहे. त्यामुळं लेकीच्या कपाळावरचं कुंकू तर पुसलं गेलंच, पण लहान नातीच्या डोक्यावरचं पितृछत्रही कायमच हरपलंय. हृदय पिळून टाकणारी ही घटना जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील आहे. मुकेश शिरसाट असं त्या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 4 वर्षापूर्वी त्याने व्हिडिओ दिसणाऱ्या याच पूजाशी पळवून जाऊन लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर त्यांच्या संसारवेलीवर मायरा नावाचं सुंदर फुलंही उमललं होतं. सारं काही आनंदात सुरू होतं. पहिल्या मुलीनंतर पूजाला आता पुन्हा दिवस गेलेले होते. पण असं असताना हे लग्न पूजाच्या माहेरच्या लोकांना मान्यच नव्हतं. 4 वर्षापासून त्यांच्या डोळ्यात बदल्याची आग धगधगत होती आणि त्यातूनच रविवारी मुकेशची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. आपल्या रक्ताच्या नातेवाईकांनीच कुंकू पुसून टाकल्यामुळे पूजा हतबल झाली आहे. घडी मारत होते ते सर. कस काय लग्न करलं तू ना, आमची पोर बरोबर कस काय लग्न करलं तू ना. अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर का की गेलं तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा. लेकराची हत्या झाल्यानंतर सुनेचं आणि नातवंडाचं कसं होईल या एकाच प्रश्नामुळे मुकेशच्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत. एवढी वारी कस काय वागाव मी. 21-22 वर्षाची आहे मै वारी. माझ्या नातरांले कोण सांभाळ करीन दादा. अरे मला न्याय द्या. नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशन मध्ये राखेल आणि संशील गाईन. त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे. मामुक्याला जवानी जवा टोचर करत ते तो पोलीस केदार पोलीस 7-8 जण आहे दादा. ते घरी माझ्या वारीले मी करत ना दादा. या घटनेनंतर मुकेशच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचं अख्खं कुटुंब पोलीस ठाण्यातच आत्मदहन करेल असा इशाराही तिने दिलाय. पण पोलिसांनी मात्र सारे आरोप नाकारले आहेत. न्याय पाहिजे. बिगर गुन्ह्यांना त्यांना मा भाऊची मान काढी टाकली. माझ्या भाऊला न्याय पाहिजे. एक बी जण जर सुटलं तर आम्ही पुरे जण तरी काय देऊ. पोलीस स्टेशन मध्ये जीव देतो आम्ही सगळे जण. डायरेक्ट आम्ही आत्महत्या करी घेऊ. एकटा जहर खाऊ, एकटा राखेल टाकू. त्यांना फाशी बी व्हायला पाहिजे. त्यांना फाशी व्हायला पाहिजे. आमचा जीव पोलिस म्हणता तुमचा जीव गेल्यावर येता असे राहता का पोलिस. काय कामचे पोलिस असे राहता का पोलिस. तो पोलीस काय म्हणे नितीन काय नाव केदार. नितीन केदार काय म्हणे त्याला मारी टाका मारा म्हणे. त्याला मारी टाका तेव्हा आम्ही येऊ असे म्हणता पोलीस. तेव्हा म्हणता म्हणजे पोलीस येता काय बी होईन का. तुम्ही पोलीस येता काय बी होईन का. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुकेशच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपींचं घर जाळण्याचा प्रयत्न केलाय. पण पोलिसांनी वेळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या गुन्ह्यात त्याच्यानंतर आम्ही पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला मर्डरचा आणि त्याच्यावरती 7 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे आणि 2 आरोपी फरार आहेत. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. पूजा आणि तिच्या लेकीला लवकरच न्याय मिळेल हीच अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. पंकज पाटील,
@पोस्ट मराठी नागपूर.